नारद महाराज की जय, अम्बा माता की जय, सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ति यदारम्भोदरमुखे सदा प्रत्युदसंगमं तदारम्भे दयानन्दं लम्बोदरपदाम्बुजं शारदा शारदां भुजवदना वदनाम्बुजे सर्वदा सर्वदास्माकं सन्निधिं क्रियात्। नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने कामक्रोधविहीनाय ऋषीणां प्रवराय च। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। नमोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथं मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते। भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय। सीताकांत स्मरण में जय राम महारुद्र हनुमान की जय। श्री अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय। श्री ब्रह्मानंद महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ति राम कृष्ण हरि जय जय राम राजा राम राम कृष्ण राजा राम राम कृष्ण हरि जय जय राम। Thank you.
आणि यांच्या विरुद्ध उभं राहून हे स्वराज्य हिंदवी स्वराज्य स्थापन करायचं होतं. आणि त्यासाठी शिवरायांना शक्तीची आवश्यकता होती. मानवी इच्छेला जर ईश्वरी शक्ती जोडली केली तर एक असं महान कार्य हे उभं राहतं. आणि यासाठी समर्थ या जगत जननी पुढे उभे राहतायत आणि तिला सांगतायत की तू शिववरदायिनी हो. आपण भगवतीचा हा जागर 9 दिवस करतोय. आज आहे 6वी माळ. आपण दररोज सगळेजण संध्याकाळी आरती म्हणत असतो नवरात्राची. षष्टीचे दिवशी भक्ता आनंद वर्तला हे नदीकट्या हस्ती हर्षे गोंधळ घातला. कवळी येकर पिता देसी हार मुक्ता फळावो जो गवा मागता प्रसन्न झाली भक्त. असं 6व्या दिवशीचं वर्णन त्या आरतीमध्ये आहे. मग भगवतीची उपासना करणारे जसे आपण घरी तिची उपासना करतो तसे तिचे भृत्या नावाचे सुद्धा एक भक्त असतात. आणि पोत घेऊन त्यांना पोतराज सुद्धा म्हणतात किंवा भृत्या असं सुद्धा म्हटलं जातं. हे सुद्धा त्या आदिमायेचे भक्तच आहेत. नवरात्रामध्ये आपल्याला ते जास्त दिसतात कारण ते घरोघरी येऊन तेल मागतात, जोगवा मागतात, मीठ पीठ मागतात. मग हा जो भृत्या जो आहे सांगितलेला तो नक्की काय करतो? पंचभूतांचा देह पोतहार, पंचभूतांचा देह पोतहार, त्रिगुण गुणे भरला चित्त स्नेह प्राणवायुने त्याला स्थिर केले. आदिशक्तीचे कौतुक मोठे
पंचमहाभूतांपासून आपलं हे देह झालेलं आहे तयार. त्याच्यामध्ये चैतन्याची ज्योत लावायची, त्रिगुण गुणे भरला आणि चित्त स्नेह मनापासून प्रेमाने स्नेह, प्रेमाचा स्नेह त्याच्यामध्ये घालायचंय, म्हणजे प्रेमाचं तूप त्याच्यामध्ये घालायचंय आणि हा पोत प्रज्वलित करायचंय. ब्रह्मांडामध्ये आपण जे जगामध्ये येतो ते उदर करणी हा तिथे कोणी ब्रह्मांड घेऊन आपल्याला भिक्षा मागावी लागते. कुठे भिक्षा मागायचे? 184 घरची भिक्षा मागली बर. एवढ्या 84 लक्ष फेऱ्यातून आपल्याला हा नरदेह प्राप्त झालेला आहे. या प्रत्येक योनीमध्ये आपण ही भिक्षा मागितली त्या आदिमायेकडे आणि तेव्हा या नरजन्माची भिक्षा ही आपल्याला मिळाली. म्हणून हिचा जो जोगवा मागायचा आहे, हिचा जो आपल्याला तिची उपासना करायची आहे ती तेवढ्यासाठी करायची. कारण ज्या ज्या आपण योनीमध्ये आहे ते घर आपल्याला आवडलं की नाही. एक योगी होते, अर्थात पुढचं दृष्टी असल्यामुळे दिसत होतं पुढची योगी कुठली मिळणार. म्हणून आपल्या एका शिष्याला सांगितलंय की मला अमुक अमुक किड्याचा पुढचा जन्म आहे. तर आता मनुष्य जन्मामध्ये कळतंय की ही नाही योगी आहे म्हणून शिष्याला सांगताय की माझा मी तिथे स्नानगृहामध्ये येईल तेव्हा मला मारून टाक. आता गुरूंची आज्ञेप्रमाणे गुरु निवर्तलेत आणि त्यांना त्या किड्याची योगी मिळाली. स्नानगृहामध्ये तिथे ते आलेले आहेत आणि गुरूंनी सांगितल्याप्रमाणे हा शिष्य त्या किड्याला मारण्यासाठी आलाय. पण किड्यातले ते योगी म्हणतात थांब थांब थांब, मी इथे आहे तो सुखात आहे. म्हणजे ज्याच्या घरी भिक्षा केली ते घर तुच्छ केले. आपल्याला प्रत्येक योगी असं वाटतं काय डुकर घाण घटामध्ये बोलतात, अहो पण त्यांना पदक आनंद आहे. तसं प्रत्येक योनीमध्ये आपल्याला आनंद प्राप्त मिळाला आहे आणि त्या वेळी जी आपली उपासना घडली आहे त्याच्यामुळे हा नरदेह आपल्याला प्राप्त झालेला आहे. म्हणून ह्या नरदेहाचाच आपण पोत लावायचा आहे असं आपल्याला हे कधी सांगतात. मग उपासना करताना सकाम करणे कवड्यांची माला बहुकंठी. आपण कर्म जी करायचे ती सत्कर्म करायची आणि ह्या भगवतीला व्हायचे. आपण मगाशी आरतीतलं कडवं बघितलं, त्याच्यामध्ये काय सांगितलंय? कवडी एक अर्पिता देसी हार मुक्ता करा. मग कवडी सुद्धा भगवतीला अत्यंत प्रिय आहे. म्हणून हे पोतराज किंवा गोंधळी हा कवड्यांचा पोशाख घालतात. बघा, कवड्यांच्या माळा असतात, कवड्यांचा कवड्या लावलेल्या त्यांची टोपी असते. मग काय महत्व आहे या कवडीचं? कारण या भगवतीला का आवडतं? समुद्र मंथनातून जेव्हा लक्ष्मी माता समुद्रातून बाहेर आली आहे आणि हा सुद्धा कवडी हा एक जलचर प्राणी आहे, ते त्याचं कवच आहे. आतमध्ये बारीक सूक्ष्म किडा असतो, म्हणजे जिवंत कवडी मिळाली तर ती कवडी पुढे पुढे जाते बरं का. मग ही कवडी हे तिचं घर आहे या किड्याचं. मग ती सहोदर असल्यासारखं म्हणून लक्ष्मीला देवीला ही कवडी आवडत असते. मग एक कवडी जर आपण षष्ठीला तिला वाहिली तर आपल्याला मुक्ती मिळते
प्रिय आहे. जोगवा तिला प्रिय आहे. मग जोगवा हा का मागायचा आहे? जोगवा म्हणजे काय? तर जोगवा म्हणजे हा प्रसाद आहे, भगवतीने दिलेला प्रसाद. आज आपल्याला सगळ्या सिरियल मध्ये जोगपिणी दिसतात सध्या. कोणी हल्ली घरात कोणाला परक्याला घेऊन अशी सूचना आपल्याला येतात आणि सगळ्यामध्ये दिसत आहेत. पण अशा या जोगपिणी सुद्धा या मातेच्याच भक्त आहेत खरं म्हणजे. आता त्याच्यातनं त्या रूपातनं ते दुसरे काही प्रकार करत असतील, चोरी मारी करत असतील, पण दोष त्यांना. पण असा हा भुक्या म्हणून आपण तिला कर्म व्हायची की सत्कर्म व्हायची. पण हे आईचं रूप जे आहे ते आपल्याला कधी कळतं? आदिशक्ती ही असा ही भुक्या नामवा सुदैव मागुण जोगवा सद्गुरु चरणी धरिता उलभा. भगवंत आणि आपण ह्याच्यामध्ये सद्गुरु आहे. सद्गुरु आपला हात भगवतीच्या हातात देतात किंवा भगवंताच्या हातामध्ये देतात. म्हणून सद्गुरूंना आपण शरण जायचं आहे. आणि जेव्हा आपण सद्गुरूंना शरण जातो तेव्हा भगवती आणि आपल्यामधनं द्वैत जातं. म्हणून भूते पण गेले असं मी वासुदेव म्हणतात. असा हा जोगवा, असा हा पोतराज आईचा अत्यंत उपासक आहे. पहिले नवरात्रातले पहिले 3 दिवस की आपण बघितलं की महाकालीचं पूजन केलं जातं. कारण ती महिषासुर मर्दिनी आहे, दुष्टांचं निखंदन करणारी आहे आणि त्यामुळे तिचं रूप आहे हे अत्यंत उग्र सांगितलेलं आहे. पण ज्या वेळेला ती दुष्टांचं पारिपत्य करते आणि त्यावेळेला ती थोडी शांत होते आणि ती कमलासना होते. म्हणून पुढच्या 3 दिवसामध्ये भगवतीचं रूप असतं ते महालक्ष्मीचं रूप असतं. मग अशी ही लक्ष्मी सगळ्यांनाच प्रिय आहे. प्रत्येक जण तिच्यासाठी धावत असतो. आपण कालच्या पूर्वरंगामध्ये बघितले. पण ह्या लक्ष्मीची सुद्धा अनेक रूप सांगितलेली आहेत. गजलक्ष्मी आहे, वैभव लक्ष्मी आहे, गजांत लक्ष्मी आहे. अशी अनेक व्रत हिला प्रसन्न करून घेण्यासाठी म्हणून हिला प्रसन्न करण्यासाठी ही व्रत केली जातात. अशी ही रूप तिची असली तशीच अनेक रूप असली तरी तिचा स्थायी भाव काय आहे? तो मातृत्व आहे. स्त्रीचं पहिलं जे काही दायित्व असेल ते मातृरूपेण आहे. विवेकानंद एकदा म्हणाले होते, कारण विवेकानंद जगभर फिरलेले आहेत. त्यावेळी त्यांनी असे उद्गार काढलेले होते की या भारतभूमीमध्ये जी स्त्रीचं रूप आहे त्याच्यामध्ये वात्सल्य, त्याग, सामर्थ्य हे जे दिसतं ते इतर ठिकाणी दिसत नाही. म्हणून नवरात्रामध्ये नुसतं नाही तर जन्मभर स्त्रीचं आदरच केला पाहिजे. म्हणून त्याने असं सांगितलंय की समाज हा जर एक पक्षी धरला तर स्त्री आणि पुरुष हे त्याचे पंख आहेत. मग स्त्रीचा पंख जर दुबळा ठरला तर त्या पक्षाला उडता येईल का? दोन्ही पंख हे सारखे असले पाहिजेत. म्हणून समाज पक्षाचे 2 पंख जे आहेत ते जर आपल्याला बळकट करायचे असतील तर स्त्रीला तेवढाच मान दिला पाहिजे असं विवेकानंदांनी सांगितले. या 9 दिवसामध्ये आपण भोंडला करतो बघा. ही सुद्धा एक देवीची उपासनाच आहे. अनेकांनी एकत्र येऊन स्त्रिया आणि कुमारिका, हल्ली हे चित्र खूप कमी झालंय कारण मुलींचे कसले तरी त्रास असतात, पालकांना वेळ नसतो, नोकऱ्यांमधून उशिरा येतात, त्यामुळे भोंडला हा प्रकार जरा कालबाह्य झालाय. पण ह्याच्यात सुद्धा हत्तीमध्ये ठेवून ह्या गजगौरीची पूजा करतात. प्रथम गणेशाला वंदन करतात आणि हे गजगौरीचं व्रतच आहे. मग हे गजगौरीचं व्रत काय आहे?
आता कौरव आणि पांडव यांच्यामधली ही कथा आहे. दुर्योधनाने मातीचा हत्ती हा तयार केला, त्यावर गांधारीला बसवलं आणि स्त्रियांना सुवासिनींना बाण द्यायला सुरुवात केली. आता या कार्यक्रमाला मुद्दा म्हणून कुंतीला सुद्धा बोलवलेला. आता कुंती तिथे आल्यानंतर दुर्योधन टोचून बोलतो की तुमच्या नशिबीत असं आहे का हत्तीवरनं बाण वाटणं. कारण हत्ती हे ऐश्वर्याचं प्रतीक सांगितलेलं आहे. आता अर्थात दुर्योधन असं बोलल्यामुळे कुंतीला अत्यंत वाईट वाटलंय आणि खिन्न मनाने ती आपल्या दालनामध्ये बसलेली असताना भीमसेनांची स्वारी तिथे येते. भीमसेन विचारतायत काय झालं आली. तेव्हा झालेला वृत्तांत सगळं सांगते कुंती. भीमसेन म्हणते कशाला तुला वाईट वाटायला पाहिजे, मी पण करतो ना तुझ्यासाठी हत्ती, तू पण बाण दे. म्हणून भीमसेन क्रोधाने नदीवर गेलाय, मातीचा चिखल केलाय आणि मोठे मोठे गोळे टाकायला सुरुवात केली हत्ती करण्यासाठी. आता एवढे मोठे गोळे भरभर टाकल्यामुळे वेस सगळी बंद झाली. ही गोष्ट अर्जुनाला कळली. अर्जुन तिथे आलाय आणि काय झालं, काय माती, काय खेळतोस, काय खेळत नाही, मी हत्ती तयार करतोय. मग कशासाठी वगैरे सगळं त्यांनी सांगितलं. तेव्हा अर्जुन म्हणतोय की कशाला एवढा उपद्व्याप, आपण इंद्राकडे ऐरावत मागून करा. असं म्हटल्यानंतर अर्जुनाने काय केलं, बाणांचा जिना म्हणजे शिडी तयार केली आणि स्वर्गापर्यंत निघे. त्यावेळी स्वर्गामध्ये सामान्य माणसाला सुद्धा जाता येत होतं. आता ऐरावत नेला म्हटल्यानंतर इंद्र सुद्धा घाबरला. इंद्र सारखा घाबरत असतो बरं का. यांनी यज्ञ केला इंद्र घाबरला, यांनी तपश्चर्या केली इंद्र घाबरला. तसा भीम वरती येतोय असं म्हटल्यानंतर त्यांनी काय केलं, आधी चिडकिला होता नक्की, आधी चिडकिला होता नक्की, राम आला निघाला, राम आला त्या हत्तीला सजवलंय
अंबारी होती आणि त्या अंबारीमध्ये आपल्या मातेला बसवले आणि तिच्या हातून वाढ वाढली. म्हणून स्वर्गची आणला भूपरी आता. अशी मुलं असावीत आणि अशी आई असावी. आज आपल्याला हे चित्र फार कमी दिसतं. म्हणून गजगौरीचे व्रत आचरिता गाजे जगी कीर्तन. आज आपण कौरव पांडवांच्या कथा का ऐकतो? हे व्रत केल्यामुळे. म्हणून आपण सुद्धा 9 दिवस, तुम्ही 9 दिवस हा मोडला असेल आणि वाढत्या खिरापती असत. आज पहिल्या दिवशी एक, दुसऱ्या दिवशी 2, तिसऱ्या म्हणजे घरी ठेवायचंच नाही. खिरापतीवरती मुलींची पोटं भरत असत. अशा या कुमारिका आपल्या घरी येत असत. नकळत त्यांचं पूजन होत असे आणि संघटन होत असे. आज आपल्याला संघटनच दिसत नाही. घरात 4 व्यक्ती असतात पण प्रत्येक जण मोबाईल मध्ये बसलेले असतं. 4 जणांची तोंड 4 जणांकडे असतात. घरात काय चाललंय हे सुद्धा कोणाला कळत नाही. अशी अवस्था झाली. पण ह्या निमित्ताने आपण एकत्र येतो. विचारांचं आदान-प्रदान होतं. म्हणून जागरण करायचंय ते कलांचं करायचंय, विचारांचं करायचंय आणि त्यातून जागृती करायची. आज आपण जिवंत आहोत पण जागृत आहोत. हा विचार प्रत्येकाने करायला पाहिजे. जसं आज सगळेजण सुशिक्षित आहेत, सुशिक्षित आहेत पण सुसंस्कृत आहेत का? हा ज्याचा त्यांनी विचार करायचा आहे आणि ह्याच जागरण ह्या 9 दिवसामध्ये करायचं. नवरात्र म्हणजे अजून वेगळं काही नसतं. म्हणून असं हे जागरण करायचंय, त्या भगवतीचं पूजन करायचंय. आज तिचं आपण अजून एक मागे पीठ बघायचंय. ते म्हणजे नगर जिल्ह्यामध्ये पारनेरजवळ निघोज इथे एक देवी आहे. ती म्हणजे आदिशक्ती मळगंगा. नगरच्या जिल्ह्यामध्ये अत्यंत श्रद्धास्थान सगळ्यांची असणारी अशी मळगंगा, तिची अशी कथा सांगितली जाते की धूम्राक्ष नावाचा राक्षस तपश्चर्या करून मदमत्त झालाय. अराजकता माजवली. सगळे जण शंकर भगवानांकडे गेले आणि शंकर भगवानांना सांगितले की ह्याच्यापासून आम्हाला वाचवा. शंकरांनी अंतर्दृष्टी लावली आहे आणि असं कळलंय की स्त्री करून ह्याचा आदर आहे. अर्थात भगवान शंकराने आपल्या हक्काचं माणूस पार्वतीला सांगितलंय अवतार घे आणि ह्याचा वध कर. पण पार्वती माता आपल्या घरात पण चित्र काढतोय दिसतं. आता मी आज दमलेवर का असं आपण म्हणतो आपल्या पतीला, तसंच झालंय. पार्वती माता म्हणते अहो 9 अवतार घेतले, आता मला आपली दबाण झाली. पण राक्षसाचा निपात हा करायलाच पाहिजे. म्हणून भगवान शंकरांनी काय केलं, आपल्या जटेमध्ये असलेली जी गंगा तिला अवतार घ्यायला सांगितलंय. म्हणून ह्या देवीचं नाव मळगंगा असं आहे. बरं हिने अवतार घेतलाय, त्या धूम्राक्षाचा वध केलाय. पण अवतार घेताना आपल्या 6 बहिणी तिने बरोबर आणल्या. आणि ह्या निघोजच्या इथे जेव्हा ती युद्ध करून परत आपल्या स्वस्थानाला जायला निघते तेव्हा हा कुकडीचा जो तिथे प्रदेश आहे तिथे तो तिला प्रदेश आवडला आणि थोडी विश्रांतीसाठी ती थांबली. म्हणून तिथल्या एका भक्ताने असं सांगितलंय की माते तू इथेच राहा. आणि त्यांनी तिचं तिथे मंदिर बांधलेलं आहे. आणि तिथे त्या 6 बहिणी तिथे बरोबर आल्या. त्या उंबरज वगैरे ह्या पंचक्रोशीमध्ये त्या देवीची सुद्धा देवळं तिथे आहे. अशी ही आदिमाया मळगंगा, हिचं सुद्धा अत्यंत श्रद्धेने सगळेजण पूजन करतात. आजची षष्टीची देवता आहे कात्यायनी. ही सुद्धा कात्यायन ऋषींच्या आश्रमामध्ये त्यांनी जी तपश्चर्या केली त्या तपश्चर्येला प्रसन्न होऊन मी त्यांच्या मुलीच्या रूपामध्ये तिथे जन्म घेतलाय. म्हणून तिचं नाव कात्यायनी असं पडलेलं आहे. हिचं महिषासुरमर्दिनी म्हणजे महिषासुराचा वध करण्यासाठी म्हणून तिचा अवतार झालेला आहे. आणि ज्या वेळेला युद्ध करताना तिला
थकवा आला त्यावेळेला तिने मधप्राशन केला आणि तिचा थकवा तिला आलाय म्हणून तिला मध अर्पण करण्याची अशी प्रथा आहे. हिचं स्मरण केल्यानंतर आपल्या मनामध्ये जी भीती असते ती जाते किंवा हिचा मंत्राचा जर आपण जप केला तर विवाह संबंध सुद्धा ते कुठे अडकलेले असतात ते सुद्धा पूर्णत्वाला जातात असं सांगितलं जातं. आजचा रंग आहे करडा रंग. प्रत्येक रंगाचं स्थान हे वेगवेगळं आहे. मग हा करडा रंग कसा तयार होतो तर पांढरा रंग आणि काळा रंग हे समप्रमाणात जर आपण घेतले तर हा करडा रंग तयार होतो. हा करडा रंग उदासीनता किंवा दाखवतो किंवा या रंगाचं असं वैशिष्ट्य आहे की हा सगळ्यांची मैत्री करतो. म्हणजे आपण गोत्रात म्हणतो रात्री आणि सगळ्यांची मैत्री. बघा ग्रे कलरला कुठल्याही रंगाचे काठ छान दिसतात नेहमी स्त्री वर्गाकडे बघून बोलते. असा हा रंग जर आपण तो गडदकडे नेला तर गूढता तो दाखवतो आणि जर तो आपण सौम्य असा केला तर अध्यात्माकडे आपली दृष्टी लागू शकते. असा हा रंग आहे. हा रंग सगळ्यांना आवडतो पण काही जणांना तो तटस्थ रंग वाटतो म्हणून काही जण त्याच्याबद्दल उदासीन असतात. पण रंग हा रंग आहे आणि रंगाशिवाय आपलं जीवन हे व्यर्थ आहे. आजच्या निरूपणाच्या अभंगात समर्थ आपल्याला सांगतायत ते आधी जननीची कौतुक सांगतायत की तिचे स्वरूप समजोनी तुमजोनी राहे तो समजूनी राहे तो ज्ञाता. आता इथे ज्ञानी माणूस कोणाला म्हणावं हे इथे समर्थ आपल्याला सांगतात. रूप आणि स्वरूप नवरात्रामध्ये जे आपली भक्ती असते ना ती सीझनल असते. गणपती आले की गणपती 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 मग अगदी सकाळी पहाटे 4 वाजल्यापासून बायकाने पुण्यातले दृश्य सांगते तर इतकी मला माहिती नाही. पण नवरात्रामध्ये 4 वाजता बायका होळीमध्ये लागलेल्या असतात योगेश्वरीच्या दर्शनासाठी. ते रात्री 11:30 पर्यंत. असं माझ्या मनात येतं तिला श्वास घ्यायला तरी त्याला जागा द्या. एरवी तिच्याकडे ढुंकून बघायचं नाही आणि नवरात्रात मात्र तिचं दर्शन घेण्यासाठी मात्र ती लगबग करायची. मग तेव्हा ती दर्शनाला जातो त्यावेळेला तिचं आपण रूप बघतो. तिला कोणते दागिने घातलेले आहेत, कोणत्या रंगाचा शालू तिला नेसलाय, तिचं आज वाहन काय केलंय. कारण योगेश्वरी खरंच बघण्यासाठी वाहन तिथे कलाकार करत असतात. पण हे झालं रूप. बरोबरच रूप आणि स्वरूप ह्याच्यामध्ये काय फरक आहे तर रूप हे बाह्य आकार दाखवतो, बाह्य रंग दाखवतो. म्हणजे आज आपल्याला रूप बघून आपण सगळेजण पसंत करत असतो, त्याच्याकडे आकृष्ट होतो. एक वाक्य सांगते म्हणजे कुठल्या मालिकेत काय कळतं. सुंदर अतिसुंदर नितांत सुंदर अशी सौंदर्याची व्याख्या रूपाची व्याख्या आपण करतो. पण हे रूप असतं ते बरोबरच असतं आणि स्वरूप हे तिचं जाणून घ्यायचं असतं. अजून एक दृष्टांत सांगतो की मुलाचं लग्न करायचे आहे म्हणून चहा पोह्याचे कार्यक्रम चाललेले आहेत आणि वधू संशोधन करतायत त्या सासूबाई करतायत. झालं एक मुलगी पसंत पडली, रूपानी अत्यंत सुंदर देखणी असणारी, शेलाटा बांधा. कारण सगळ्यांचं असं मत असतं की मुली लग्नानंतर जाड्या होतात म्हणून लग्नात बारीक करणार पण का मुली हल्ली. अशी ही मुलगी सासूबाईंनी चोखंदपणे तिला निवडली. तिचं रूप बघून विवाह करून गृहप्रवेश केलाय, घरामध्ये आता नांदत केलं. पण हळूहळू तिचं स्वरूप काय ते कळायला लागलं. म्हणून ही सासू आपल्या मैत्रिणीला काय सांगते, अगं रूप बघून केली पण आता स्वरूप कळायला लागलंय. कारण घरामध्ये वारे व्हायला लागले, सासू सासऱ्यांना वृद्धाश्रमात टाका. म्हणून गुण बघायचे, रूप थोडाफार टिकणार असतात पण गुण हे चिरकाल
समर्थ सांगतायत की तिचे स्वरूप समजूनी उमजूनी ज्ञानी तो ज्ञाता. ज्ञानी कोणाला म्हटलंय की ते भगवतीचं खरं रूप जे आहे ते आपण ओळखायचं. आता समजणं आणि उमजणं याच्यामध्ये सुद्धा फरक आहे. समजतं ते बुद्धीला आणि उमजतं ते मनाला. पण आपण म्हणतो की कळतंय पण वळत नाही. आता दुर्योधनाला सुद्धा कळत होतं की आपण अधर्माने वागतोय, पण त्याला ते वळत नव्हतं. तो स्वतः पांडव गीतेमध्ये म्हणतोय की मला धर्म कळतो, तो माझ्या आचरणात येत नाही. किंवा अगदी व्यवहाराचं उदाहरण की सिगरेटच्या पाकिटवर लिहिलेलं असतं धूम्रपान करणं आरोग्याला घातकारक आहे, हानिकारक आहे. अगदी बारीक अक्षरात दिलेलं असतं. हे वाचता येते ना सुशिक्षितांना. पण ते बोलण्याचं काम करतातच येत नाही. म्हणजे कळतंय पण वळत नाही अशी ती गोष्ट आहे. म्हणून तिचं स्वरूप काय आहे ते आदिमायेचं हे तुम्ही ओळखा. म्हणजे आदिमाया ही जगदंबेची आपण कितीतरी रूप पाहिली, पण तिचं स्थायी भाव जो आहे आंतरिक स्वरूप जे आहे बाह्यगुण आपण बघू, पण अंतर्गुण सुद्धा तिचं आहे. ते माधुर्य रूपेण आहे, दया रूपेण आहे, शक्ती रूपेण आहे. जशी एखादी स्त्री घरामधली ती कुणाची आई असते, कुणाची सून असते, कुणाची पत्नी असते, कुणाची मामी असते, कुणाची आत्या असते. अनेक नातं तिच्यामध्ये असतात, पण व्यक्ती एकच असते की नाही. तशीही भगवती एकच आहे. त्याच्यात परमेश्वर तत्व एक आहे. मग कधी तिला भगवती कोणी म्हणेल, कोणी दत्त म्हणेल, कोणी गणपती म्हणेल, कोणी राम म्हणेल. म्हणून तिचं एक परमेश्वर तत्व आहे ते तुम्ही जाणून घ्या, म्हणजे तिचं खरं स्वरूप तुम्हाला समजेल. अशी समर्थ पहिल्या कडव्यामध्ये ज्ञानी माणसाची व्याख्या आपल्याला सांगतात. आणि ही ज्ञानी माणसाचं जर आपल्याला तिचं स्वरूप जाणून घेतलं तर आपण सुद्धा ज्ञानी होऊ. म्हणून मूळ पद्यामध्ये आपल्याला समर्थ सांगताय. आजचा सुद्धा अभंग आपल्याला 2-3 दिवस बघायचा आहे, म्हणून पहिल्या कडव्यावरच आम्ही लोक केलेला आहे. Thank you.
Ram Ram
कोल्हाटी त्याचं चरित्र आपल्याला बघायचं. हा लाखा कसा होता?
गर्दीमध्ये त्या नगरीचा राजाचा पुत्र हा येतो आणि चंद्राला बघतो आणि तिच्या प्रेमात पडतो. अर्थात मग सुरू झालं काय करते दिवसभर. मग त्याला कळलं की संध्याकाळी समुद्र किनाऱ्यावर जाते म्हणून हा पण जायला लागला. कोणत्या ठिकाणी जाते हे सगळं बघायला लागला आणि एक 5-6 दिवस निरीक्षण केले आणि एक दिवस तिच्या पुढे उभा राहिला आणि म्हणतोय की आता हे तुझं लावण्य जे आहे ते राजवाड्यात शोभणार आहे. तू माझी हो, मी तुला सगळं ऐश्वर्य देतो. म्हणजे जर मालती मोगऱ्याला जर बहर आला तर त्याला तसंच आशिक सुद्धा नको का, असं तुझं सौंदर्य आहे. पुन्हा पुन्हा तिला समजावतोय तू माझी हो. पण मी काय करते त्याला सांगते, तुझी माझी संगत केली
शेजारी पाजारी विचारणारे पाणी मला गेली असेल असं वाटतंय, पण शेजाऱ्यांनी सांगितलंय रात्री गेली तुमची चंद्रा निघून राजपुत्राकडे भगवंतापाशी बसले आणि ही भगवंताची इच्छा. भक्त हे सुखप्रती असतात, कोणत्याही स्थितीला ते भगवंताची इच्छा मानतात. हे होणं ही सुद्धा बुद्धी जगन्नाथाने तिला दिली. नित्याप्रमाणे खेळ गावाला गेले, पण आज दोरीवर नाचण्यासाठी चंद्रा नव्हती. आता चंद्राबाईने काय खेळ बघायचा होता होता द्रौपदीला होती घातली आणि खेळात उत्पन्न मिळेल असं झालं. आता उत्पन्न नाही म्हणून सुद्धा घेता येते, सुद्धा नाही म्हणून भगवंताला नैवेद्य नाही, नैवेद्य नाही म्हणून नाथा सुद्धा उपाशी व्हायला लागले. आपला भक्त उपाशी राहतोय हे भगवंताला आवडेल नाही, म्हणून त्यांनी काय केलं, गुजर देशीचा एक राजा पाठवला. कशासाठी? नवस पेटण्यासाठी. बघा, लोकांना आपल्या इथली दैवत आवडत नाही का, म्हणजे अतिपरिचयात आवडत नाही असं होतं. पुणेकर मुंबईच्या लालबागच्या राजाला नवस बोलायला जातात आणि मुंबईकर दगडूशेठला येतात. तसं कुठे गुजरात आणि कुठे जगन्नाथपुरी, तसा हा राजा नवस पेटण्यासाठी म्हणून जगन्नाथपुरीला आला. अत्यंत ऐश्वर्य संपन्न असणारा आणि तिथे अन्नछत्र चालू केलं. विद्वानांना ब्राह्मणांना दक्षिणा देते, त्यामध्ये सगळेजण खुश आहेत. पण भगवंतांनी हा कशासाठी पाठवला होता, तर लाखा ते देवाला जातो म्हणून. पण लाखा गेले नाही, म्हणून राजाला दृष्टांत दिलाय की तू माझ्या एका भक्ताला देवाला घाल, तुला लक्ष भोजनाचं पुण्य मिळेल. पण ह्या माझ्या भक्ताला पालखी तू फिरवत आण. दुसऱ्या दिवशी, कारण भगवंताला राजा म्हणतो आधीच काही सांगितलं मला लक्ष भोजनाचं मिळालं असतं ना पुण्य, पालखी घेऊन गेलाय. पण मी ना कुळामध्ये जन्माला आलेला लाखा, मला लक्ष भोजनाचं पुण्य नाही मिळालं तरी चालेल, पण मी याला अन्नछत्रामध्ये देवाला घेणार नाही. आता हा उपाय संपलाय म्हणून लाखाच्या स्वप्नामध्ये भगवंत येतात आणि विचारताय की त्या अन्नछत्रामध्ये का जात नाही. तेव्हा लाखाजी भगवंताला उत्तर देत आहे, आता भगवंतांनी हात टेकले, आता कसं मला जेवायला घालतो. आणि त्याच चिंतेमध्ये भगवंत घरी म्हणजे वैकुंठामध्ये आले. अर्थात लक्ष्मी मातेने विचारलं, चेहरा बघून काय झालं, आणि सगळं घडलेलं सांगितलंय. घरी जी परिस्थिती असते तुम्हाला जर तिथे बायकांचं
तिला चांगलंच धारेवर धरलंय. उपवासी मरत माता उपवासी मरत माता Thank you.